एकदा स्वागत। माजी खासदार निलेश राणेंच्या राजकारण संन्यासाच्या निर्णयानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण निलेश राणेंच्या भेटीला पोहोचतायत। राणेंनी कालच निवृत्तीची घोषणा केलेली होती। निलेश राणेंनी दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। रवींद्र चव्हाण यांना पालकमंत्री पद दिल्यामुळे निलेश राणे नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली होती। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणेंच्या भेटीकरता आता रवींद्र चव्हाण पोहोचलेले आहेत। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती सुद्धा मिळतेय। कालच निलेश राणे यांनी निवृत्तीची घोषणा केलेली होती। आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं होतं। लोकशाही मराठीनं निलेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण कुठलीही प्रतिक्रिया राणे कुटुंबियांकडून या सगळ्या संदर्भात आलेली नाहीये। अधिक माहिती घेतो आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, रवींद्र चव्हाण निलेश राणे यांच्या भेटीला पोहोचलेले 1.5 तास चर्चा होतीये। काय भेटीत नेमकी चर्चा होतीये, काय संकेत पोहोचतायत? नक्कीच लागवी एकंदरीत जी भाजपमधील अंतर्गत कलह आहे तो कुठेतरी चव्हाट्यावर आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। कारण गेल्या काही काळापासून रवींद्र चव्हाण यांना कोकणामध्ये भाजपने संघटन वाढीची जबाबदारी दिलेली होती आणि राणेंच्या कार्यपद्धतीमध्ये काम करण्याच्या आणि एकंदरीत रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमध्ये तफावत असल्यामुळे दोघांमध्येही टोकाचे मतभेद झाल्यामुळे कुठेतरी निलेश राणेंनी या राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची जी दबकीच्या आवाजातली चर्चा आहे ती भाजपच्या कुठे सुरू आहे आणि एकूणच हा रोष जो आहे तो पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचण्याची माहिती आहे आणि म्हणूनच कुठेतरी आता निलेश राणे यांची मनधरणी करण्यासाठी रवींद्र चव्हाण आहेत ते आधीच या जुहू येथील बंगल्यावरती सकाळीच पोहोचले आणि एकंदरीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झालेली आहे। मात्र या चर्चेसंदर्भात कुठलंही वक्तव्य करण्यास राणे आणि चव्हाण दोन्ही नेत्यांकडून नकार देण्यात येत आहे। त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली आणि आता निलेश राणे यांनी काल ज्या प्रकारे राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला होता ते त्या निर्णयावर ठाम राहतात की तो निर्णय मागे घेतात हे थोड्याच वेळामध्ये अगदी बरोबर तुम्ही म्हणताय की या सगळ्या संदर्भात भेटीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी मात्र कुणीही बोलण्यास नकार देत आहे, कुणी या सगळ्या संदर्भात काहीही बोलत नाहीये। पण या भेटी मागे नेमकी काय चर्चा झाली, बातमी मागची बातमी तुमच्यापर्यंत काय पोहोचतीये? निश्चितच कारण जो वाद मुळात सुरू झालेला आहे तो कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघातून झालेला आहे। खासदारकीला पराभूत झाल्यानंतर आता आमदारकीची तयारी एकंदरीत निलेश राणे यांनी सुरू केली होती आणि त्यासाठीच कुठेतरी दहीहंडीचा मोठा उत्सव त्यांनी त्या ठिकाणी साजरा केला। गणेशोत्सवामध्ये विशेष ट्रेन होती ती कुडाळ मालवणसाठी सोडण्यात आलेली होती आणि एकाएकी अशी माहिती समोर येत आहे की वैभव नाईक जे शिवसेना उभाटा गटाचे आमदार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम कुठेतरी बॅक स्टेज मधून भाजपचेच काही नेते करत आहेत अशी माहिती आहे ती समोर येत होती आणि यालाच कुठेतरी निलेश राणे यांचा विरोध होता की पक्षांतर्गत जर मला जर संपवण्याचं काम केलं जात असेल तर मी पक्षातूनच बाजूला होतो अशी चर्चा भाजपमध्ये रंगलेली होती आणि याच कारणास्तव कुठेतरी निलेश राणे हे भाजपमधून बाहेर पडल्याचं आपल्याला दिसत आहे। मात्र या संदर्भात भाजपकडून अधिकृत भूमिका अजून कुणीही जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून निलेश राणे बाहेर पडलेत की दुसरं काही कारण आहे हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकतं। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।